तर पहिला प्रश्न हा आहे, अधिक मास म्हणजे नेमकं काय? आत्ता आपण बोललो की 13वा महिना. तर आता ठीक आहे, आपले धर्मसंकल्पना ती आहे. पण खगोलशास्त्रीय याचं काय सांगता येऊ शकेल का, की हा 13वा महिना कसा येतो? मग आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे या अधिक मासाला धार्मिक महत्त्व काय आहे? या अधिक मासामध्ये श्री विष्णूच्या उपासनेला अधिक महत्त्व का दिलं गेलं? आता जेव्हा उपासना येते, तेव्हा उपवास पण येतो. तर अधिक मासात केलेल्या उपवासांचं आध्यात्मिक महत्त्व काय असू शकेल? मग आता अधिक मासामध्ये आहारशुद्धी तर आता आपण पाहिली. तर कर्मशुद्धी व्हावी यासाठी काय करायला हवं? तर अधिक मासात कोणत्या कोणत्या प्रकारची दानं दिली पाहिजेत? तर ह्या अधिक मासाचा मनशांतीवरती किंवा मानसिक शुद्धीसाठी कसा उपयोग करून घेता येईल? थोडक्यात अधिक मास हा देवाच्या अधिक जवळ जाण्याचा मास आहे. आता ह्या अधिक मासात शुभ कार्य केली जात नाहीत, असं का? बरं, आता ह्या अधिक मासाबद्दल पुराणात काही कथा आपल्याला आढळतात, काही उल्लेख आढळतात. मग ह्या महिन्यामध्ये विष्णूची उपासना करायची झाली तर असे कोणते मंत्र किंवा स्तोत्र आहेत जे म्हटल्याने अधिक लाभ, अधिक पुण्यफल मिळू शकतं? नमस्कार, निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे सध्या अधिक मास सुरू आहे. अधिकस्य अधिक फलम देणारा हा अधिक मास. या महिन्यामध्ये जप, तप, दान, व्रत, वैकल्य यांना विशेष महत्त्व आहे. याच अधिक मासाविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि याविषयीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहे प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. प्रणव सर, अधिक मास सुरू आहे. तर पहिला प्रश्न हा आहे, अधिक मास म्हणजे नेमकं काय? अधिक मास म्हणजे आपल्या वर्षात जे 12 महिने येतात त्या 12हून अधिक येणारा, जास्तीचा येणारा मास म्हणजे अधिक मास. बरं, मग आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे या अधिक मासाला धार्मिक महत्त्व काय आहे? आपल्या एकूण धर्मसंस्कृतीचा जर विचार केला तर अगदी वैदिक वाङ्मयापासून या अधिक महिन्याचे उल्लेख मिळतात. याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. म्हणजे अगदी वैदिक वाङ्मयातली याची नावं पाहिली तर औंहस्पती किंवा अहस्पती, मलिमलुच बरं. अशी नावं. शिवाय अधिमास, अधिक मास, क्षयमास, बोलीभाषेमध्ये धोंड मास, मलमास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी हा ओळखला आणि जातो. पुरुषोत्तम मास पण म्हणतात. पुरुषोत्तम मास हे पुराणांनी दिलेलं नाव आहे. बरं. आता याचं महत्त्व का? तर आपल्याकडे प्रत्येक महिन्याला एक एक अधिपती, एक एक देवता दिलेली आहे. मग आपल्याकडे 12 आदित्य किंवा 12 सूर्यांची कल्पना दिसते. प्रत्येक महिन्याचा अधिपती एक एक सूर्य किंवा एक एक आदित्य असतो. अच्छा. म्हणजे त्या सूर्यमंडलातली जी अधिष्ठात्री देवता आहे ती दर महिन्याला वेगवेगळी बदलत जाते. बरं. अशा 12 देवता निश्चित आहेत. पण या 12 व्यतिरिक्त अजून एक मास जेव्हा येतो 13वा महिना, 13वा महिना, तेव्हा या सगळ्या बाकी रूपांचं जे मूळ आत्मरूप आहे, ज्याला पुरुषोत्तम असं म्हटलं जातं, त्या पुरुषोत्तमाच्या आधिपत्याखालचा मास म्हणून या मासाला पुरुषोत्तम मास अशी संज्ञा मिळाली. अच्छा. हा पुरुषोत्तम कोण आहे? तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जो पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणजे सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांच्या पलीकडचा, सत्वगुणी विष्णूच्याही पलीकडचा जो गोलोक निवासी श्रीकृष्ण आहे तो पुरुषोत्तम, तोच या अधिक मासाचा अधिपती, अधिष्ठाता मानलेला आहे. त्यामुळे त्या पुरुषोत्तमाच्या अधिपत्याखालचा मास म्हणून हा पूर्ण मास पुरुषोत्तम मास याच नावाने ओळखला जातो. अच्छा. आत्ता आपण बोललो की 13वा महिना. तर आता ठीक आहे, आपले धर्मसंकल्पना ती आहे. पण खगोलशास्त्रीय याचं काय सांगता येऊ शकेल का, की हा 13वा महिना कसा येतो? आपल्याकडे 12 महिन्याचं एक वर्ष हे सामान्य गणित आहे. बरोबर. मग या वर्षाच्या गणना आणि मासाच्या गणना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. म्हणजे 5 स्थूलमानाने पद्धती आहेत असं म्हणता येईल. बरं. कोणकोणत्या पद्धती? तर एक सौरमान. सौरमान म्हणजे सूर्याच्या जे भासमान भ्रमण आहे बरोबर. त्यावरून ठरवले जाणारे मास. म्हणजे सूर्य एकेका राशीमध्ये प्रवेश करतो. एकूण 12 राशी आपण मानलेल्या आहेत.
तर त्या प्रत्येक राशीमध्ये सूर्याचं जे भ्रमण आहे त्याचा मास म्हणजे तो सौर मास झाला. अच्छा, ते 12 असतात. ते 12 राशी, 12. एकेका राशीतला 12 महिने. आता चांद्रमास ही गणना कशी आहे, तर चंद्र हा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पुन्हा प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत त्याची एक एक कला, त्याचा ऱ्हास किंवा वृद्धी होत जाते. अच्छा. मग हे जे पूर्ण सायकल आहे प्रतिपदेपासून, शुक्ल प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचं 30 दिवसाचं, अच्छा. या चक्रामध्ये चंद्राची ऱ्हासवृद्धी पूर्ण व्हायला जो कालावधी लागतो तो एक मास, चांद्रमास म्हणून ओळखला जातो. साधारण 29.5 असं म्हणूया, म्हणजे 29.5 दिवसाचा हा चांद्रमास असतो. अच्छा. कारण तिथी क्षय वृद्धी अशा पावत असतात. तर आपण स्थूलमानाने 30 दिवस असं धरूया. म्हणजे चांद्रमास गणनेमध्ये 29 किंवा 30 दिवसाचा एक महिना येतो. तेच सौरमासाच्या गणनेमध्ये जर आपण एक महिना किती दिवसाचा असं मानलं तर सूर्याचं जे भ्रमण आहे त्याच्यामध्ये जे अंतर पडतं त्याच्यात 29 ते 31 बरोबर. असं व्हेरिएशन दिसतं. काही महिने 29 असतात, काही 30 असतात, काही 31 असतात. 31. मग अजून 3 कल्पना आहेत त्याच्यात. सावन मास. सावन म्हणजे पूर्वी यज्ञ संस्कृतीमध्ये 3 सवन मानली जायची. प्रातःसवन, माध्यान्ह सवन आणि सायं सवन. अशी 30 गुणिले 3 एवढी सवन झाली की एक मास मानला जायचा. म्हणजे 90 सवनांचा एक सायकल पूर्ण झालं की तो सावन मास होता. अच्छा. असंच नाक्षत्र मास आणि बारहस्पत्य मास बरं. अशा वेगवेगळ्या गणना आपल्याकडे पूर्वीच्या काळी प्रचलित होत्या. त्यातल्या सगळ्यात प्रधान, सगळ्यात प्रचलित या सौरमास आणि चांद्रमास आहेत. बरं. तर सौरमास आणि चांद्रमास याचं परस्पर गणित बसवण्यासाठी आपल्याकडे या दोन्ही गणना केल्या जातात. बरं. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या गणनेनुसार प्रमाण, वर्ष आणि मास ही कल्पना आपल्याकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे ऋतू जे पाहिले जातात, म्हणजे 3 ऋतू ढोबळ आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. पण त्याही पलीकडे जाऊन वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर ही जी 6 ऋतूंची गणना आहे त्या ऋतूचक्रासाठी कोणत्या राशीत असल्यावर सूर्य कोणता ऋतू येतो हे एक ढोबळ गणित केलेलं आहे. मग हे 6 ऋतू 2-2 महिन्याचा एक ऋतू असा मानला आहे. मग यासाठी सौर मास आणि सौरवर्ष ही गणना आहे. तसंच चांद्रमास आणि चांद्रवर्ष ही गणना झाली. आता या दोन्हीमध्ये वर्षाचे दिवस बदलतात. बरं. म्हणजे कसं, तर सौरवर्ष 12 सौर मासांचं एक सौरवर्ष हे साधारण गणित येतं 365 दिवस. बरोबर. पण हे अगदी प्रिसाईज गणित नाही आहे. 365 दिवस वर 5 तास, अच्छा, म्हणजे तासांचा हिशोब आहे. 48 मिनिटं, 42 सेकंद असं साधारण एक वर्षाचं गणित असतं. अच्छा. आता हा जो डिफरन्स पडतो, हे जे अंतर पडतं ते सतत वाढत जातं. म्हणजे यावर्षी वरचे जे 5 तास आहेत ते मी धरले नाहीत, बरं. पण पुढच्या वर्षीच्या गणितात ते 5 वाढ होणार. मग ते किती वाढणार, तर 10 तास होतील. अच्छा. वरची मिनिटं, सेकंद, हे सगळं गणित वाढत 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 दर 3 वर्षांनी बरं काहीतरी अंतर पडणार आहे. मग ते भरून काढण्यासाठी सौर गणनेमध्ये प्लुत वर्ष किंवा लीप इयर बरं 29 फेब्रुवारी फेब्रुवारी धरून ते केलं जातं. पण जेव्हा चांद्रवर्षाशी त्याला जुळवून घ्यायला लागतं. आता चांद्रवर्ष कसं होतं, 29.5 दिवसाचा एक महिना. बरं. हे गणित जर आपण गुणिले 12 केलं तर साधारण एक ढोबळमान पुन्हा 354 दिवस येतात वर्षाचे. अच्छा. म्हणजे सौरवर्षाचे दिवस झाले 365 पॉईंट पुढे पुढे काय काय ते, आणि चांद्रवर्षाचे दिवस झाले 354. अच्छा. अंतर कितीचं पडलं, साधारण 11 ते 12 दिवसाचं अंतर या पूर्ण वर्षात पडलं. बरोबर. म्हणजे सौरवर्ष 365 दिवसात पूर्ण झालं, चांद्रवर्ष 354 दिवसात पूर्ण झालं. मग मधले जे 11 ते 12 दिवस उरतात बरं. त्यांचं काय. आता हे जसजसं वर्ष पुढे जात जाईल
तसतसं हे गणित, हे प्रमाण व्यस्त होत जातं. म्हणजे एका वर्षात 11 दिवसाचं जर अंतर पडलं तर हे 3 वर्षामध्ये 1 महिन्याचं जवळजवळ अंतर झाल्यासारखं होतं. बरं. त्यामुळे ही जी गणना आहे, चांद्रमास किंवा चांद्रवर्ष आणि सौरमास सौरवर्ष, याचा सांधा बसवण्यासाठी, नाही तर काय होईल तर चांद्र महिने जे आहेत ते वर्षभर फिरत राहतील. बरं. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे रमजान ईद, अच्छा. जे सगळे म्हणजे विशेषतः इस्लाममध्ये महिने मोजले जातात ते चांद्रमानाने मोजले जातात. हो. तर रमजान हा दरवर्षी अलीकडे येत जातो. बरं. म्हणजे काय तर एक आपल्याकडचा चैत्र महिना चांद्रमास असा धरू, तर तो आत्ताच्या गणितानुसार म्हणजे आपण आंग्ल वर्षाचे महिने धरू, बरं. तर साधारण चैत्र केव्हा धरतो आपण महाराष्ट्रामध्ये? मार्च ते एप्रिल. 14 मार्च ते 14 एप्रिल याच्या मध्यात कुठेतरी चैत्र येतो. हेच जर तो रमजानचा महिना आपण मोजला तर तो यावर्षी जर मार्चमध्ये आला तर पुढच्या वर्षी तो जानेवारी फेब्रुवारीत आलेला असतो. अच्छा, म्हणजे अलीकडे येतो. अलीकडे येतो का तर ते चांद्रमान हे सतत बदलत राहतं. म्हणजे ऋतू आणि दुसरं चांद्रमानाचे महिने हे सौरमानाशी संवादी व्हायला हवे असतील. दरवर्षी त्याच ऋतू त्याच दिवशी जर चक्र सुरू व्हायला हवं असेल संवत्सराचं, तर कुठेतरी त्या दोन्हींचा संवाद होणं, समन्वय होणं आवश्यक असतं. पण ही जी काही आहे ही गणितीय आकडेमोड आहे, ही ॲडजस्टमेंट आहे. याचा आणि त्या अधिक मासाचा संबंध काय, की तो विशेष पवित्र आहे वगैरे, हे कसं? आता थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्या गणिती किंवा आकडेमोडीचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो पंचांग किंवा कालगणनेवर? तर दर महिन्याला सूर्याचं एका राशीमध्ये स्थित्यंतर होतं, प्रवेश होतो आणि तो पुढे महिनाभर त्या राशीमध्ये वास करतो. हा जो प्रवेश आहे त्याला आपण संक्रांत म्हणतो. संक्रांतीच्या पॉडकास्टमध्ये याच्यावर विस्ताराने चर्चा झाली. दर महिन्याला एक संक्रांत आहे. मग आता जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या गतीत अंतर पडेल तेव्हा 3 वर्षानंतर, साधारण म्हणजे 3 वर्षानंतर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 33 महिन्यांनंतर, अच्छा, साधारण अशी स्थिती येईल की एक असा महिना उजाडतो की ज्या पूर्ण 30 दिवसाच्या किंवा 29.5 दिवसाच्या महिन्यात सूर्य नवीन राशीत प्रवेशच करत नाही. अच्छा. आणि म्हणजे ही मध्ये जी काही स्पेस आहे ती भरून काढण्यासाठी, म्हणजे सूर्याचं कोणत्याही राशीमध्ये अवस्थांतर किंवा प्रवेश झाला नाही, संक्रमण झालं नाही, तर तो कालावधी हा अधिक महिन्याचा कालावधी, असंक्रांत. सूर्य कुठेही दुसऱ्या नवीन राशीत संक्रांत झाला नाही असा मधला महिना, म्हणून तो मलमास, मलिमलुच या नावाने ओळखला गेला. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर आता ही काय जादू होते का? सूर्य काय असा मागे पुढे पडतो का? तर हे मुळात सगळं भासमान भ्रमणावर, म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरतीये, एका कक्षेत फिरतीये. तिचं परिभ्रमण आणि परिवलन, ती स्वतःभोवती फिरतीये, पुन्हा चंद्र तिच्या भोवती फिरतोय आणि हा सगळा संसार सूर्याभोवती बाकीच्या ग्रह माले समवेत फिरतोय. तर हे सगळं करत असताना आपण कालनिर्धारणासाठी नक्षत्र, ग्रह, तारे या सगळ्यांची गणितं मांडलेली आहेत. मग आता होतं काय, हा जो सूर्य संक्रमणाचा काळ आहे तर तो सूर्य संक्रमणाचा काळ तिथीनुसार मागे पुढे होतो. उदाहरणार्थ आता यावर्षी जे संक्रमण झालं आहे म्हणजे कसलं, तर मकर संक्रमणानंतर कुंभ संक्रमण, मीन संक्रमण, मेष संक्रमण, वृषभ संक्रमण असं होता होता जो वैशाख महिना आला, वैशाख महिन्याचा शेवटचा दिवस हा बरोबर 16 मेला आलेला आहे. 15-16, साधारण 14 ते 17 आपण आंग्ल महिना आता वापरतो, जास्त व्यवहारात परिचयाचा आंग्ल महिना आहे. बरोबर. त्यामुळे तारखांच्या गणितात 14 ते 16 किंवा 17 ह्या ज्या 3-4 तारखा आहेत
याच्यात सूर्याचं संक्रमण होत असतं. नाही होत पुन्हा पुन्हा काय आहे की तारखा बघून सूर्य जात नाही. बरोबर. सूर्य त्याच्या गतीने चालतो, तारखा त्यानुसार बसवल्या गेल्या, बसवल्या. नंतर गेल्या. तर ज्या दिवशी सूर्याचा पुढच्या राशीमध्ये प्रवेश आहे, ते संक्रमण आहे, तो वैशाख अमावास्येचा दिवस झाला. वैशाख अमावास्येच्या दिवशी संक्रमण झालं सूर्याचं. अच्छा. त्यामुळे काय झालं, पुढचा जो ज्येष्ठ महिना आयडियली येणं अपेक्षित होतं, हो. त्या पूर्ण महिन्यामध्ये सूर्य संक्रमण झालंच नाही. बरं, मग तो कुठे जाणं अपेक्षित होतं? ज्येष्ठमध्ये. ज्येष्ठामध्ये सूर्याचं संक्रमण पुढे होणं अपेक्षित अपेक्षित होतं, होतं. म्हणजे मेष, वृषभ, मिथुन. अच्छा. पण ते न होता सूर्य तिथेच थांबला. बर. म्हणजे काय झालं, पुढचा जेव्हा 15-16 जून उजाडेल, ह्या 15-16 मे ते 15-16 जून या कालावधीमध्ये सूर्याने पुढच्या राशीत जाणं अपेक्षित होतं. बरोबर. म्हणजे चांद्रमास पुढचा ज्येष्ठ मास सुरू झाला असता. बरोबर. म्हणजे आपल्याकडे गणित कसं झालंय, ढोबळमानाने मेष राशीमधलं सूर्याचं संक्रमण झालं की चैत्र महिना सुरू झाला. बरोबर आहे. वृषभ राशीमध्ये झालं की वैशाख महिना सुरू झाला. म्हणजे थोडक्यात एक आपण पॉज त्याला म्हणूयात, आणि हा Gap. पॉज गॅप आहे. तर ही गॅप जी आहे ती उपासनेसाठी चांगली आहे असं म्हणायचं आहे का आपल्या हिंदू धर्मशास्त्राला? आता त्याच्याकडे मी येतो. मुख्य ही संकल्पना आता स्पष्ट झालेली असेल हो. की ज्या महिन्यामध्ये सूर्य संक्रमण होत नाही हां, त्या महिन्याला आपण अधिक मास किंवा त्याला अधिमास संधी म्हणतो. काळ असं म्हणू शकतो का आपण, की एक संधी आहे मध्ये, आता सूर्य कुठंच हालत नाही. तसंही म्हणू जो शकतो. जी संधी उपासनेसाठी किंवा आध्यात्मिक उपासनेसाठी चांगली मानली गेलेली आहे. तसंही म्हणू शकता. मुख्य मुद्दा एवढाच आहे की हा जी आधीची वर्ष गेलेली आहेत, महिन्याच्या भाषेत सांगायचं झालं तर 33 महिने गेलेले आहेत. मराठीत बोलीभाषेत म्हणून त्याला 33 न म्हणता 33 असं 33. म्हणायची पद्धत रूढ झाली. म्हणजे काय, ढोबळमानाने 30 ते 33 महिन्यामध्ये अच्छा. 33 महिने उलटून गेल्यावर अच्छा. कधीतरी तो महिना तिथे येतो. येतो. हे म्हणजे 3 वर्षाचं गणित नाहीये, 33 महिन्यांचं गणित आहे. 12 त्रिक 36. हो. म्हणजे 3 वर्ष जर आपण ढोबळमानानं मानली तर ती तर 36 36 होते. महिन्यानंतरच तो यायला लागेल, पण तसं होत नाही. 33 महिने. 33 म्हणून तर दरवर्षी महिना म्हणजे 33 महिन्यानंतर आधी येणारा अधिक महिना बदलत जातो. बर. मग कधी चैत्र, कधी वैशाख. आता त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की अधिक महिने हे भाद्रपदापर्यंतच येतात. चैत्र ते भाद्रपद हेच महिने प्रायः अधिक असतात. आश्विन आणि कार्तिक हे महिने अगदी दुर्मिळाती दुर्मिळ असे अधिक होतात. बर. आणि जर अश्विन कार्तिक यापैकी अधिक महिना झाला, विशेषतः अश्विन अधिक आला, अच्छा. तर त्या वर्षी एक क्षयमास होण्याची शक्यता असते. बर. पुन्हा म्हणजे अधिक महिना कळून घेता घेता अजून एक महिना वजा करायचा. वजा करायचा. मग असं मानलं जातं, म्हणजे जर गणित ते बसवलं पूर्ण, तर अश्विन जर अधिक आला एखाद्या वर्षी, तर त्या वर्षीचा पौष महिना हा क्षय महिना. झालेला असतो. मग काय होतं, तेव्हा अख्खा महिना वर्षातून गायब होतो. बर. मग त्यावेळी काय करायचं की एक महिना म्हणजे पंचांगामध्ये मार्गशीर्ष, पौष असे 2 महिने आहेत. बर. मार्गशीर्ष महिन्यामध्येच पौष हा धरला जातो. म्हणजे सकाळच्या वेळात मार्गशीर्ष आणि दुपारच्या वेळात पौष, पौष. अशी ती मासकृत्य करावी लागतात. अच्छा. तर तो क्षयमास, पण ते अगदी दुर्मिळ आहे, अश्विन आणि कार्तिक. आणि महत्त्वाची गोष्ट काय, तर मार्गशीर्ष ते फाल्गुन हे महिने कधीही अधिक येत नाहीत. बरं, आता ह्या अधिक मासाबद्दल पुराणात काही कथा आपल्याला आढळतात, काही उल्लेख आढळतात? पुराणाच्याही आधी वेदापासून याचा संदर्भ आहे. बर. म्हणजे वेदामध्ये सामान्यतः जे यज्ञचक्र सांगितलेलं आहे, 1 संवत्सर हे एक यज्ञचक्र आहे. अच्छा. पूर्ण संवत्सरपर्यंत तो यज्ञ सुरू असतो. मग कल्पना अशी की तो जो प्रजापती आहे, हो. ब्रह्मा म्हणा किंवा या सगळ्या प्रजांचा आदी नायक,
त्याने यज्ञ करण्यासाठी जो निर्धारित काळ होता तर ते 1 संवत्सर म्हणजे थोडक्यात चांद्र गणनेनुसार 354 दिवसांचं त्याने यज्ञ पूर्ण केला. आणि आता सौर वर्ष 12 दिवस अजून शिल्लक होते. त्या 12 दिवसामध्ये पहिला यज्ञ पूर्ण करून पुढच्या संवत्सरिक यज्ञाची तयारी केली, प्रिपरेशन केली. अच्छा. मग हा जो 12 दिवसाचा 11 दिवसाचा कालावधी आहे तो तिथे आपल्याला नोंदवलेला आढळतो. बर. मग पुढचं वर्ष हे त्या 11-12 दिवसामध्ये कसं त्याची थोडक्यात बेगमी ही त्या 12 दिवसात केली. मग या 11-12 दिवसाच्या 3 वर्षाच्या मिळून ज्या आकृतिबंधाची गोष्ट आहे म्हणून ते 30-3चा जो बरोबर. उल्लेख हो, आहे हो, हो. इथे 11-12 दिवस 12 गुणिले 3 36 झाले, 11 गुणिले 3 33 झाले. मग ते 30-3 हे गणित दिसतं. दरवर्षीतले ते मल असणारे. मल म्हणजे काय, वर्षभराचे 354 दिवस आणि पुढचे 354 दिवस सुरू व्हायच्या आधी मधला तुम्ही म्हणता तसा जो संधी काळ आहे अच्छा. त्यातले 11 दिवस वेगळे गृहीत धरून ठेवले. अच्छा. 11 अधिक 11 अधिक 11 असे 33 दिवस हे ती गणना पूर्ण करण्यासाठी धरले. मग त्याच्यात काय करावं तर त्याच्यामध्ये जे काही कर्मछिद्र राहिलेलं असेल, बर. कर्मछिद्र म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी उपासना करताय, बर. काहीतरी दान करताय, काहीतरी पुण्यकर्म करताय, त्याच्यामध्ये काही उणीव राहिलेली असेल. अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर वर्षभरामध्ये ज्या दिवशी तुमची उपासना चुकली आहे, राहिली आहे, विसरला आहात तर ती पूर्ण करण्यासाठीचा ग्रेस पिरियड बर. म्हणजे हा आहे. जे काही उरलं असेल, शिल्लक असेल अच्छा. ते उणीव भरून काढण्यासाठीचं वा. हे एक वेगळं गणित तिथे आपल्याला दिलं. बर. पण मग या अधिक मासामध्ये श्री विष्णूच्या उपासनेला अधिक महत्त्व का दिलं गेलंय? विष्णू, कृष्ण किंवा पुरुषोत्तम हीच या मासाची मुख्य देवता आहे. बर. त्याला पुराणात मगाशी आपण संदर्भ जो विचारला तर भविष्योत्तर पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण ह्याचा संदर्भ असा आहे की 12 महिने हे त्या परमेश्वराकडे होते तर त्या प्रत्येकाला एक एक देवता अलॉट केली गेली. सगळ्या कर्मचक्राचा अधिष्ठाता हा सूर्य आहे आणि त्या सूर्याचा अधिष्ठाता कोण आहे तर तो नारायण आहे. सूर्यमंडलाची अधिदेवता नारायण विष्णू मानलेली आहे. आता ब्रह्मवैवर्तामध्ये त्याच्यातही भेद आहेत, विष्णू नारायण. आणि तुम्ही मगाशी म्हटलं पुरुषोत्तम हा वेगळा आहे, म्हणजे विष्णूपेक्षाही पुरुषोत्तम पलीकडे आहे. हां, असं म्हणजे आता त्या संप्रदायातल्या वेगवेगळ्या धारणा. आपण सामान्यपणे विष्णू म्हणजे हाच पुरुषोत्तम. कृष्ण हाच पुरुषोत्तम असंही मानू शकतो. त्यात कसं आहे की आपण जसं वरवरच्या डिग्रीत जातो, वरवरच्या इयत्तेत प्रवेश करत जातो, तसतसं बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तसं ते अधिक सूक्ष्माकडे जातं आणि ते सूक्ष्माकडे जाताना जुनं नाव मागे पडतं, अधिक काहीतरी वेगळं आहे हे सांगण्यासाठी वेगळी संज्ञा तिथे केली जाते. तसं हे पुरुषोत्तम हे जे एक प्रकरण आहे, मग त्याचं जे सामान्य पुराणातलं ज्ञात दैवत रूप आहे ते विष्णू आहे. बरोबर. मग कथा अशी येते की प्रत्येक महिन्याला एक एक देव अलॉट झाला. अच्छा. पण 13वा हा जो महिना होता त्याचा काही ठिकाणी शूनासिरीय म्हणूनही वेदात संदर्भ सापडतो. बर. तर हा 13वा महिना दीनवदन होऊन विष्णूंकडे गेला, म्हणाला बाकी सगळ्यांना दैवत मिळाली, बाकी सगळ्यांना त्यांची त्यांची ओळख मिळाली, महत्त्व मिळालं, पण मी टाकाऊ मल, बाकीच्या ह्या सगळ्या कर्मचक्रातला मी मल ठरलो, टाकाऊ झालो. मला ना कोणी देव, मला ना कोणी त्राता, तर तुम्ही मला आधार द्या. तशी विष्णूंनी आता बाकी सगळ्यांना दिलं, आता याचं काय करायचं म्हणून ही फाईल अजून आपल्या वरच्या डिपार्टमेंटला नेली. म्हणजे भगवान विष्णू हे सामान्य पुराण कल्पनेत सर्वोच्च मानलेले आहेत वैष्णव संप्रदायामध्ये. तर त्यांच्यावर काय तर ब्रह्मवैवर्त पुराण असं सांगतं की विष्णूंच्या वर आहेत ते गोलोक निवासी कृष्ण. अच्छा. अवतारी कृष्ण नव्हे, नाही,
कृष्णावतार जो महाभारतात आपल्याला माहिती आहे, भागवतामध्ये माहिती आहे, तो भूतलावर झालेला अवतार आहे. तो परमात्मा अवतरला आहे, बरोबर. पण हे मूळ रूप. मूळ रूप. आता हे सांगायची गरज का भासली, तर विष्णू हे सत्वगुणी आहेत. बरोबर. प्रत्येक देवता ही एकेका गुणाची अधिष्ठात्री मानली आहे. म्हणजे ब्रह्मा रजोगुणाचे, शिव किंवा रुद्र तमोगुणाचे, तसं विष्णू हे सत्वगुणाचे. पण त्या सत्वगुणाच्याही पलीकडे एक सत्ता आहे. 3 गुणांच्या सत्व, रजस आणि तमस या प्रकृतीजन्य 3 गुणांच्या पलीकडे जी विशुद्ध सत्व अशी अवस्था आहे, त्रिगुणातीत म्हणून. त्रिगुणातीत अवस्था, ती अवस्था म्हणजे त्यालाच पुरुषोत्तम किंवा गोलोक निवासी कृष्ण म्हणून ओळखलं गेलं आहे. ते कृष्णाचं किंवा त्या विष्णूचं अव्याकृत रूप आहे. अच्छा. आणि तिथे ती जी ल्हादिनी शक्ती, जिला राधा म्हटलंय, तिच्या समवेत ते गोलोक निवासी कृष्ण अखंड लीला करत असतात. महारास सुरू असतो. ही ब्रह्मवैवर्त पुराणातली संकल्पना आहे. तर त्या श्रीकृष्णांकडे विष्णूंनी त्या अधिक महिन्याला नेलं. बरं. आता त्याचा जो अभिमान होता, अभिमान म्हणजे गर्व इथे नाही, त्याचं अधिकार ग्रहण हे श्रीकृष्णांनी स्वतःकडे केलं. थोडक्यात त्याला दत्तक घेतलं. त्यामुळे त्या महिन्याचं नाव हे पुरुषोत्तम कृष्णाशी जोडलं जाऊन त्या कृष्णाची उपासना किंवा पर्यायाने त्या कृष्णाचंच जे सत्वगुणात्मक रूप विष्णू आहे त्याच्या उपासनेशी या महिन्याचा संबंध जोडला गेला. अच्छा. त्यामुळे या महिन्यात जे काही पुण्यकर्म केलं जातं ते पुरुषोत्तम प्रीत्यर्थम, बरं. नारायण प्रीत्यर्थम, श्रीकृष्ण प्रीत्यर्थम असा संकल्प करूनच केलं जातं. मग ह्या महिन्यामध्ये विष्णूची उपासना करायची झाली तर असे कोणते मंत्र किंवा स्तोत्र आहेत जे म्हटल्याने अधिक लाभ, अधिक पुण्यफल मिळू शकतं? सर्वाधिक परिचित असं स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. अच्छा. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म युधिष्ठिर संवादामध्ये जे आलेलं आहे ते विष्णू सहस्रनाम स्तोत्र, त्याचं पठण आपण नित्यशः करू शकतो. भगवान विष्णूंचे विविध मंत्र आहेत. मग षडक्षर मंत्र आहे, अष्टाक्षर मंत्र आहे, द्वादशाक्षर मंत्र आहे, त्यांचा जप आपण करू शकतो. हे काहीच नाही ज्याला माहीत नाही आहे, कारण हे मंत्र शक्यतो गुरुमुखातून प्राप्त करून जपावेत. बरोबर. ज्यांना गुरु प्राप्त नाही झालेले त्यांनी काय करावं तर नाममंत्रांचा जप, मग केशवाय नमः, नारायणाय नमः, यातलं जे आपल्याला नाव आवडतं त्याचा जप, त्याचं स्मरण अधिकाधिक आपण करू शकतो. अच्छा. किंवा अन्य काही स्तोत्र आहेत, विशेषतः पुरुषोत्तम स्तोत्र आहे. वल्लभाचार्यांनी रचलेलं श्रीमद भागवत पुराणाचं सारस्वरूप ज्याच्यात काढलेलं आहे ते पुरुषोत्तम सहस्रनाम स्तोत्र, याचाही आपण पाठ करू शकतो. पुरुष सूक्त. पुरुष सूक्त हे वैदिक आहे. बरं. म्हणजे काय होतं, वैदिक सूक्तांच्या पठण, मग तसंच पवमान पंचसूक्त आहे. बरं. या सगळ्या वैदिक सूक्तांच्या अनुष्ठानासाठी आधी वैदिक संथा घेतलेली असावी अच्छा. लागते. मला वाटलं की म्हणून आता मी आज म्हणून मी पुरुषोत्तम CD वरून ऐकलं आणि मी म्हणायला लागलो, तर तसं करू नये. अच्छा. शक्यतो वैदिक सूक्त पठण हे संथा घेऊन आणि वैदिक कर्माचा ज्याला अधिकार आहे, जो गायत्री उपासक आहे, संध्यावंदनादी ब्राह्मकर्म जो नित्य करतो त्यानेच करायची ती उपासना आहे. अच्छा. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या मार्गाने अवश्य करावं. पण सर्वसामान्यांसाठी, सर्वांसाठी विष्णू सहस्रनाम हे सर्वोत्तम उपासनेसाठी स्तोत्र आहे. बरं. भागवतातली अनेक स्तोत्र आहेत. गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे किंवा भीष्मकृत स्तुती आहे, ध्रुवकृत, प्रल्हादकृत, अशी अनेक नारायणाची स्तोत्र, विष्णूच्या अवतारांची स्तोत्र भागवतामध्ये आलेली आहेत. त्यांचं पठण आपण करू शकतो. एक सुंदर मुकुंदमाला नावाचं स्तोत्र आहे, बरं. त्याचा पाठ आपण करू शकतो. थोडक्यात विष्णूची कोणतीही स्तोत्र म्हणणं इथे लाभदायक ठरू शकतात. आणि एवढंच नव्हे तर आपलं जे इष्ट आराध्य असेल, सगळ्यांचंच इष्ट आराध्य विष्णू असेल असं नाही, आपल्या इष्टदेवतेची जरी उपासना आपण ह्या महिन्यात समजा एखाद्याला गणपती आवडत असेल तर त्यांनी अवश्य म्हणायचं. अवश्य गणपती स्तोत्र आहे. बरं. अनेक गणपतीच्या उपासना आहेत. शिवस्तोत्र म्हणायला हरकत नाही. पण एकीकडे आपण म्हणतो विष्णूची उपासना, मग एकीकडे आपण गणेश आणि शिवाकडे कसं येतं? इथे शास्त्राचा संकेत लक्षात ठेवायचा आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. सगळं शेवटी त्या केशवाला जाऊन मिळणार आहे. बरोबर. आता
वैष्णव संप्रदायापुरती ही निष्ठा आहे. हं. प्रत्येकाला त्याचं त्याचं आराध्य दैवत हे अंतिम सत्य, अंतिम तत्व वाटत असतं. बरोबर. मग त्यांनी त्या दृष्टीने करावं. विष्णूंची उपासना केली तरी त्यांनी असा एखादा गणपती भक्त असेल तर त्यांनी मानावं की विष्णू स्वरूपामध्ये गणपती आहेत, बरं. त्यांची उपासना मी करतोय. किंवा शिव उपासक जो असेल तर त्यांनी असं पाहावं की या पुरुषोत्तम विष्णूच्या, कृष्णाच्या रूपात माझा परमात्मा शिवच बसलेला आहे. अच्छा. ते त्याचंच रूप आहे. आपल्याकडच्या या सगळ्या विविध देवतांच्या उपासना या ऐकांतिक म्हणजे एक तत्वाच्या वेगवेगळ्या रूपात केल्या जाणाऱ्या उपासना आहेत. बरोबर. आता जेव्हा उपासना येते तेव्हा उपवास पण येतो. हो. तर अधिक मासात केलेल्या उपवासांचं आध्यात्मिक महत्त्व काय असू शकेल? आध्यात्मिक महत्त्व हेच आहे की जी तुमच्या गेल्या 33 महिन्यातली राहिलेली, सुटलेली, चुकलेली व्रतं आहे त्याची परिपूर्ती यात होते. म्हणजे दुसऱ्या अर्थी जर सांगायचं झालं, तुम्ही जेव्हा ह्या महिन्यामध्ये ही सगळी व्रतं काटेकोरपणे पूर्ण करता तेव्हा एक प्रकारे गेल्या 33 महिन्यामध्ये केलेल्या सगळ्या व्रतांचं फळ हे आपसूक तुमच्या पदरात पडतं. बरोबर. पण इथे उपवास करणं अपेक्षित आहे का? त्यामध्ये 3 प्रकारचे उपवास आहेत. ज्यांना शक्य आहे म्हणजे देह प्रकृती ज्यांची उत्तम आहे आणि ज्यांना भूक धरवते, म्हणजे असं होतं बरेच वेळा उपवास करायचा, त्या दिवशी त्यांचा भूक जास्त उपवास लागते. आणि त्याहीपेक्षा बाकीच्या घरच्यांची सत्व परीक्षा असते. खरं आहे, ते पण आहे. म्हणजे घरातल्या चिडचिड होते. एकाचा उपास म्हणजे बाकीच्यांवर सगळ्यांवर चिडचिड करण्याचा दिवस हो. असा अर्थ होतो. तर असं करू नये. ज्यांना तेवढी ताकद आहे, कुवत आहे, त्यांनी अवश्य उपवास व्रत करावेत. पण ज्यांना ते शक्य नाही आहे ते अजून 2 प्रकारे करू शकतात. त्यांना नक्त व्रत किंवा एकभुक्त व्रत, अच्छा. म्हणजे पूर्ण महिना किंवा त्यातले विशिष्ट काही दिवस हे व्रत करता येतात. नक्त व्रत ह्याचा अर्थ दिवसभर उपवास करून रात्री भोजन करणं. अच्छा. दिवसभर अनशन, रात्री भोजन. आणि दुसरं आहे एकभुक्त व्रत, म्हणजे एक वेळ जेवण. थोडक्यात दिवसा जेवण आणि रात्री उपवास. बरं. तर नक्त आणि एकभुक्त हेही त्याचे प्रकार आहेत. हेही ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी भाजका म्हणजे धान्य फराळ किंवा त्या विशिष्ट काही त्याज्य पदार्थांचा आहार न करता, म्हणजे डाळीमध्ये उडीद डाळ, माश, हां. तेल किंवा कांदा, लसूण, गाजर, वांग अशा प्रकारच्या ज्या तामसिक मानल्या गेलेल्या वस्तू आहेत त्यांचा पूर्ण महिन्यात आपल्या आहारातून त्याग. बरं. म्हणजे संयमित, नियमित आहार, नियत आहार. म्हणजे त्यांना आहार शुद्धीही आहार होणं शुद्धी. अपेक्षित आहे. आहार शुद्धौ सत्वशुद्धीही, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृतीही. अच्छा. म्हणजे आधी आहार शुद्ध करावा. आहार शुद्ध झाला की सत्व, आपलं जे अस्तित्व आहे ना त्यातलं मूळ जे सत्व आहे ते शुद्ध होतं. आणि एकदा सत्वशुद्धी झाली की आपली स्मृती ध्रुव होते. म्हणजे काय, आपण जी उपासना करतो आज केली की दुसऱ्या दिवशी कोरडे पडतो, विसरून जातो सगळं. तर ते स्थिर व्हायला हवं असेल, आपल्या बुद्धीचा विनिश्चय व्हायला हवा असेल तर आहार शुद्धीला आत्यंतिक महत्त्व आहे. म्हणजे त्या आहार शुद्धीसाठीचे वेगवेगळे प्रयत्न हे उपवास व्रतातून साधले जातात. अच्छा. मग आता अधिक मासामध्ये आहार शुद्धी तर आता आपण पाहिली, तर कर्मशुद्धी व्हावी यासाठी काय करायला हवं? कर्मशुद्धीसाठी अनेक प्रकारची व्रत, मग पूजा, अनुष्ठान, यज्ञ, दान, यज्ञ दान तपः कर्म बरं. न त्याज्यमितीच्या परे. यज्ञ हा अखंडित करायला हवा. यज्ञामध्ये अग्निमुखामध्ये आहुती देणं हा जसा भाग आहे तसंच देवयज्ञ हा आहे. पितृयज्ञ म्हणजे पितरांसाठी पिंड तर्पण हे करत राहणं हा पितृयज्ञ आहे. बरं. मनुष्ययज्ञ, आपल्या दारी जो अतिथी आलेला असेल, याचक आला असेल, त्याला आपल्या ऐपतीनुसार दान देणं. अच्छा. विशेषतः अन्न पाणी ज्याला गरजेचं आहे त्याला ते देणं. तसंच आपल्या अवतीभोवती जे पशुपक्षी आहेत त्यांच्यासाठी अन्नाचा थोडा भाग, म्हणजे ते परावलंबी होणार नाहीत या बेताने खरंय. त्यांना देणं. आणि या पलीकडे जाऊन जे आपलं शाखानुसार मग वैदिक
उपासना ज्यांच्याकडे आहे त्या आपापल्या वैदिक शाखेनुसार, ज्यांच्याकडे वैदिक उपासना नाही आहे ते पुराण, इतिहास यांचं अध्ययन करून ब्रह्मयज्ञ करू शकतात. तर हे यज्ञ सातत्याने करत राहणं. दुसरं म्हणजे दान, की ज्याला पात्र अशी व्यक्ती भेटली कुठेही, तर त्याच्या गरजेनुसार त्याला जी वस्तू अपेक्षित आहे ती देत राहणं, दान करत राहणं. बरं. याने कर्मशुद्धी होते. अच्छा. पूजा हे देखील असंच एक कर्म आहे. म्हणजे आपण अधिक मास हा या सगळ्या शुद्धी झाल्या, तर अधिक मासात कोणत्या कोणत्या प्रकारची दानं दिली पाहिजेत? अधिक महिन्यात ज्याला ऐपत आहे आणि घेणारा जी अपेक्षा ठेवून आलेला आहे त्यानुसार दान करायला हरकत नाही. म्हणजे एखादा अन्न मागायला आला तर अन्नदान करावं, पाणी मागायला आला पाणी दान करावं. पण या पलीकडे जाऊन विशेष अशा देय वस्तू कोणत्या, तर त्यामध्ये राजतदान आणि अपूप दानाचं महत्त्व आलेलं आहे. बरं. अपूप म्हणजे तळलेलं, विशेषतः गाईच्या तुपामध्ये किंवा अच्छा. योग्य अशा खाद्यतेलामध्ये तळलेलं, आणि शर्करा, साखर ज्याच्यामध्ये बरं. मिसळलेली आहे, गोड, थोडक्यात बरं. मधुर रस युक्त अशा पदार्थांचं दान करावं. म्हणजे थोडक्यात तुम्ही अनारशाकडे येतात. हां, अनारसा हा एक त्या अपूपातला महाराष्ट्रात प्रचलित असणारा खाद्यपदार्थ आहे. अपूप याचा अर्थ तळलेला वड्यासारखा पदार्थ, बरं. आणि तो गोड असला पाहिजे. मग त्याला महाराष्ट्रामध्ये आपण अनारसा या नावानं हो, कारण तो तुपात तळला जातो, तुपात तो गोड तळला आहे. जातो. पण त्याच्यातही सच्छिद्र असण्याला महत्त्व आहे. हो, म्हणजे तोही सच्छिद्र आहे. अधिक महिन्यामध्ये हां. अशी एक ते दान करताना त्या दान कसं असावं, काय असावं, त्याच्यासाठी काही अर्थवादात्मक विधानं येतात. अर्थवाद म्हणजे काय, की एखादी गोष्ट करावीशी वाटावी, म्हणजे प्रवृत्ती व्हावी ते करण्याकडे, यासाठी त्याचे अधिकाधिक फायदे सांगितले जातात. हा अर्थवाद. मग ते सांगताना एक असं विधान येतं की या अपूपामध्ये जेवढी जाळी असेल, जाळीदार हां. जेवढं असेल, त्याच्यामध्ये जेवढं साखरेचं प्रमाण किंवा मधुर रसाचं प्रमाण असेल, अच्छा. तेवढं अधिक पुण्य. वर्ष, हां, वर्ष. तेवढा अधिक कालावधी त्याला सुखाचा, सुकृताचा लाभ मिळत राहतो. म्हणजे ते असं छान मुरलेलं असावा गोडवा, हां. म्हणजे आपल्या आयुष्यात अधिकाधिक वर्ष तो गोडवा राहावा, ते बरं. पुण्यफळ राहावं, ह्यासाठी ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने केलं जावं, सुपक्व बरं. असं दान अन्नाचं करावं, अशी त्याच्यामागची कल्पना आहे. त्यामुळे मग जाळीदार असा पदार्थ काय म्हणून पर्यायी तो अनारसा. पण आपल्याकडे जेव्हा अनारसा आपण म्हणतो 33 अनारसे दिले जातात, ते जावयाला दिले जातात. असं काही नाही. आपण कोणालाही, म्हणजे ज्याला इच्छा आहे, जो पात्र आहे, त्याला ते दान केलं जाऊ शकतं. आता याच्यात एक पर्यायही आहे. म्हणजे अनारसे महाग आहेत आजच्या काळात, परवडत नाहीत. मग त्याला पर्यायी म्हणून जाळीदार अशी दुसरी पक्वान्न काही दान केली जातात. उदाहरणार्थ म्हैसूर पाक, म्हैसूर पाक. हां. हा एक पर्याय आहे. किंवा काही लोक बत्तासे, हो, साखरेचे, साखरेचे, तर त्याचंही दान करतात. म्हणजे कोणता पदार्थ त्याच्यावर फार अडकून न राहता त्यातले अर्थवादाची जी विधानं आहेत त्यातले दुवे घेऊन तसे अन्य पदार्थही दान केले जातात. हे करताना जावयाचं महत्त्व मानण्याचं कारण काय, तर जेव्हा कन्यादान केलं जातं, मुलीचा विवाह होतो, तेव्हा महाविष्णू स्वरूपिणे, म्हणजे त्या जावयाला महाविष्णू रूप मानून लक्ष्मी स्वरूप अशी माझी कन्या मी याला दान देतो. अच्छा. असा संकल्प केलेला आहे. आता ते कन्या दान योग्य का आदान मानायचं हे सगळे विवाद्य मुद्दे आहेत, तिकडे मी जात नाही. पण तिथे जावयाला विष्णू मानलेलं आहे आणि कन्येला लक्ष्मी मानलेलं आहे. बरं. मग लक्ष्मी विष्णू यांची उपासना जर या महिन्यात सांगितली तर विशेषत्वाने विवाहाच्या वेळी ज्याला आपण विष्णू मानून आपली कन्या दिली होती, हो. त्याचा मान, मग याच्यामध्ये काही कौटुंबिक भावभावना, हो, नाती अधिक दृढ व्हावी, दृढ करणं, असाही प्रयत्न या मिशाने, या निमित्ताने झाला. चांदीचं वाण देखील दिलं जातं ते का? मग कन्येला विशेषतः जोडवी करणं, विरवल्या किंवा पैंजण असे या अधिक महिन्यामध्ये केले जातात. कारण यात
रजत किंवा राजत म्हणजे चांदीचं, रुपयाचं दान करणं, वाटणं, देणं हे फार महत्त्वाचं आहे. आता काय झालं, माणूस त्या त्या गोष्टीमध्ये कम्फर्ट झोन शोधतो. बरोबर. म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी क्ष व्यक्तीला ह्या सगळ्याचं दान करण्यापेक्षा मी जेव्हा माझ्या नात्यातल्या लोकांना देतो, त्यात माझ्या मुलांचं सुखदुःख ज्या व्यक्तीवर अवलंबून आहे त्याला देतो, हो. मग कसं तो सगळा राजस दानाचा बरं, ते दान भाग होतं का तो स्वार्थ पण होऊ शकतो तो ना? खरं तर स्वार्थ होतो. तुम्ही तिथे जी तुमची बुद्धी आहे, तुमचा जो संकल्प आहे, किंवा अगदी पारिभाषिक ह्याच्यात सांगायचं झालं तर जो अध्यवसाय आहे, म्हणजे काय, तर आपली ते करण्यामागची बुद्धी काय आहे, निश्चय काय आहे. बरोबर. आपण देताना जावई खुश व्हावा ह्यासाठी देतोय का त्या रूपामध्ये जो महाविष्णू आहे, पुरुषोत्तम आहे, त्याच्यासाठी मी हे दान देतोय. हे तुमच्या मनाचं संकल्पित असं जे काही विचार निश्चय आहे त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे. थोडक्यात तो भाव महत्वाचा आहे. भाव हाच त्यातला कळीचा मुद्दा आहे. अच्छा. तिथे कोणालाही ज्याला देत असाल तिथे तुम्ही मनुष्यबुद्धी केलीत की मी याला देतोय त्या बदल्यात ह्याच्याकडून मला काय फायदा होणार आहे, मी 33 जोडपी घालणार आहे, हो. पण माझ्याच ऑफिसमधली माझ्याच परिचयातली अशी जोडपी मी निवडली एखाद्याला खुश करण्यासाठी की अरे हो, यांनी आपलं मान केला, मग आता यांना आपण काहीतरी फायदा करून देऊया. या दृष्टीने जेव्हा दान सोहळे केले जातात तेव्हा ते राजस दान मानलेलं आहे. बरं. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुन्हा. त्याचं इतकं फळ मिळणार नाही खरं. हां, मग योग्य काय, जे खरंच गरजू आहेत आणि जे पात्र आहेत, हां, सत्पात्रीदान हा एक सत्पात्र महत्त्वाचा दान. मुद्दा आहे. हे करणं अपेक्षित आहे. पण आजच्या काळामध्ये सगळेजण एक्सक्यूज देतात, असे सत्पात्रे मिळणार कुठे, का तर आम्हाला ते शोधायला जायला वेळ नाही आहे, बरं. आम्ही आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू इच्छित नाही. मग आहे त्या लोकांमध्ये करून घ्या. मग त्यातला सगळ्यात जवळचा कोण, तर जावई. म्हणजे जावयाला दान करू नये. मुळात ते दान काय स्वरूपाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करू नये असं म्हणणं नाही, पण ते करत असताना दृष्टी काय असावी, जावयाला भाव विष्णू काय मानायला असावा, हवं, हे महत्त्वाचं. अगदी छान. आता मला सांगा की अधिक मास जेव्हा आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धी आपण इथे आत्ता बघितल्या, तर ह्या अधिक मासाचा मनशांतीवरती किंवा मानसिक शुद्धीसाठी कसा उपयोग करून घेता येईल? मनःशुद्धी किंवा मनःशांती ही बाह्य घटकांपेक्षा आपल्या बुद्धीच्या निश्चयावर अवलंबून आहे. म्हणजे बाहेर तुम्ही काय करताय यापेक्षा मी जे करतो आहे त्याच्या मागचा हेतू, त्याचं प्रयोजन काय आहे. हेतू शुद्ध असेल, प्रयोजन शुद्ध असेल तर आपसूक त्यातून समाधान मिळणार आहे. आपलं प्रयोजन किंवा हेतू शुद्ध नसतो आणि मग आपला हेतू काहीतरी भलताच आणि फळ काहीतरी तिसरंच. यामुळे मग ती मनःशांती कुठेतरी खंडित होते. मग आपण काय करू शकतो, तर जे काही कर्म, जी उपासना, जी व्रत करतोय अधिक मासानिमित्त, जे काही आता पठण असेल किंवा दान असेल, पूजा, यज्ञ, व्रत जे काही करणार असू, ते करताना यातून मला लौकिक लाभ व्हावा असा कुठलाही हेतू न ठेवता हे जे करतोय ते नारायणार्पण किंवा पुरुषोत्तमार्पण करतोय. ते त्या पुरुषोत्तमाला आवडावं म्हणून आहे, ना की मला पैसा मिळावा, माझा लौकिक वाढावा किंवा मला व्यवहारामध्ये फायदा व्हावा ह्यासाठी नव्हे, तर त्याला मी आवडावं. हे जे काही कर्म करतोय त्याच्यामुळे त्याला संतोष मिळावा, तो पुरुषोत्तम परमात्मा संतुष्ट व्हावा यासाठी मी करतोय. या संकल्पाने जर कर्म केलं तर निश्चित मनःशांती मिळणार आहे. थोडक्यात अधिक मास हा देवाच्या अधिक जवळ जाण्याचा मास आहे. आता ह्या अधिक मासात शुभ कार्य केली जात नाहीत, असं का? आपण नावातच त्याला मलमास किंवा धोंड मास म्हटलेलं आहे. जी कर्म अन्य नेहमीच्या महिन्यांमध्ये त्या त्या पंचांग शुद्धीनुसार दिवस, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या सगळ्याच्या शुद्धीनुसार केली जातात, ती शक्यतो ज्या महिन्यामध्ये सूर्याची संक्रांती नाही त्या महिन्यात करणं योग्य नाही. म्हणजे थोडक्यात सूर्याला गती ज्या महिन्यात नाही आहे मिळालेली, लौकिकदृष्ट्या ती आहे
हो. सूर्य सतत पुढे 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 जातोय, पण स्थूल दृष्टीने तिथे कुठल्याही नवीन राशीमध्ये प्रवेश झालेला नाही. त्यामुळे हे नो स्टेटस बर. अशी स्थिती असल्यामुळे या महिन्यामध्ये पुण्यकर्मातली जी विवाह, उपनयन अशी संस्कार कर्म बर. किंवा देवप्रतिष्ठा, मंदिर प्रतिष्ठा, भूमिपूजन, वास्तुप्रतिष्ठा ह्यासारखी जी कर्म आहेत ती करू नयेत असा संकेत आहे. पण नवीन खरेदी जसं घर खरेदी, वाहन खरेदी हे चालतं? या सगळ्या गोष्टीमध्ये शक्यतो ते शुद्ध महिन्यामध्ये केलेलं चांगलं. बर. कधी पण अगतिकता आहे की आत्ता नाही झालं तर पुन्हा काही ते करता येणार नाही. ज्या गोष्टी दुसऱ्या चांगल्या मुहूर्तावर दुसऱ्या शुद्ध महिन्यामध्ये करता येतील अशा गोष्टी शक्यतो अधिक महिन्यात टाळाव्यात. बर. पण ज्या जीवनावश्यक आहेत किंवा ज्यानंतर आता संधी गेली की पुन्हा होणं नाही अच्छा. अशा ज्या गोष्टी आहेत त्या करायला हरकत नाही. म्हणजे इमर्जन्सी किंवा जे आपल्याला गरजेचं आहे ते बघून हा सगळा विचार केला पाहिजे. आजच्या धावपळीच्या जीवनात अधिक मासाबद्दलचं काय महत्त्व तुम्ही सांगाल? धावपळीचं आपण केलेलं जीवन आहे. मुळात आपण ज्या गोष्टी ज्यावेळी करायला हव्यात त्यावेळी करत नाही. कुठेतरी तिथे आपण कसं आहे, आजचं काम उद्यावर, उद्याचं परवावर ढकलत जातो, त्यामुळे गडबड होते. आपले अग्रक्रम आपण डोळसपणे निवडलेले नसतात. प्रायोरिटी ज्या गोष्टींना द्यायला हवी ती दिलेली नसते, म्हणून सगळी गडबड, गोंधळ किंवा टाईट शेड्यूल हा जो शब्दप्रयोग आहे तो त्यातून आलेला आहे. मग आपण काय करू शकतो? आपण जेवायला वेळ काढतो. बरोबर. आपण आपल्या हौसेच्या, आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला निश्चित वेळ काढतो. तसं मग उपासना करायला वेळ काढायला काय हरकत आहे? बरोबर. आणि ज्याचं फळ आपल्याला दीर्घकालीन मिळणार आहे. म्हणजे अधिकस्य अधिकम अधिक फलम. फलम. अधिक महिन्यामध्ये जी उपासना तुम्ही कराल त्याचं अधिक फळ नेहमीच्या महिन्यांच्या मध्ये उपासनामध्ये जे मिळतं त्याच्यापेक्षा अधिकचं फळ, अधिक उपासनेचं फळ हा महिना तुम्हाला देणार आहे. त्यामुळे ही उपासना अवश्य करावी. तिथे आम्ही बिझीच किती आहोत, आम्हाला कसा वेळ मिळत नाही, हे व्यावहारिक एक्सक्यूज देणं कुठेतरी थांबवलं तर निश्चित आध्यात्मिक उन्नती आपल्याला साधता येईल. अच्छा. मग त्यासाठी काय, तर कायिक, वाचिक, मानसिक अशा त्रिविध उपासना ज्याला जी शक्य आहे त्यांनी ती करावी. कायिक म्हणजे मग आपल्याला पूजा, यज्ञ, दान हे सगळं करता येईल. वाचिक मग विविध स्तोत्र पठण करणं, भागवत, ब्रह्मवैवर्त किंवा अधिक मास महात्म्य अशी पोथी आहे, बर. तर यांचं पठण श्रवण करणं, भगवन नामसंकीर्तन करणं असा वाचिक उपासनेचा भाग आहे. आणि मानसिक की कोणाचंही वाईट न चिंतता अखंड जास्तीत जास्त परमेश्वराचं अनुसंधान कसं साधता येईल, प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने कसं करता येईल याचा प्रयत्न करणं ही मानसिक प्रकारची उपासना आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आत्ता तुम्ही जे सांगत आहात त्याच्यावरनं मागच्या 33 महिन्यात आपल्याला जी उपासना, जी साधना जमली नाही ती या 34व्या महिन्यात करावी. त्या सगळ्याचं फळ आपल्याला मिळणार आहे, पुण्य आपल्याला लाभणार आहे, या स्वार्थातून परमार्थ घडणार आहे, असा हा अधिक मास आहे. प्रणव सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही खूप छान माहिती दिली आणि नव्या गोष्टी तुमच्यामुळे आज आम्हाला कळाल्या. तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. नमो नमः. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला अवश्य सांगा. तुमचे आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील त्याही कॉमेंट्समध्ये विचारा. भेटूयात अशाच एका नव्या विषयासह पुढच्या भागात.